नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण गावरान कोंबडा आणलेला आहे मस्त हे पहा, आणि त्याला आता आपण कापून आणायचा बाहेरून, कारण घरी आमच्याकडे कापायला काही नाही। आणि कसा करायचा ते पण मी सांगते। चला आधी आपण कापून आणू आणि आपण आता याला कापायला घेऊन जाऊ। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते हा कुठून आणला असं। हा आम्ही खेड्यावरून आणलेला आहे, आणि खेड्यावर म्हणजे गावठी कोंबडे असतात, त्याच्यामुळे आम्ही खेड्यावर आणला। हे पहा मी मसाला काढलेला आहे, आणि काय काढलं ते पण तुम्हाला दाखवते। हे पहा 2 कांदे आहे, खोबरं आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, डाळ्या आहे। परत मी मसाला गरम मसाला घालते। हे पहा गरम मसाला थोडा जास्त घेऊ आपण। हे पहा थोडंसं अजून घ्यायचा, आणि परत धन्याची कूट आहे। हे पहा तिखट पण घेऊ, कारण झणझणीत रस्सा करायचा आहे मस्त। आणि परत लाल चटणी, माझी तिखटच येते पण तरीच आहे, तरी म्हणजे लाल दिसायला पाहिजे। हे पहा, आणि आता आपण मसाला वाटण करून घेऊ पाट्यावर। हे पहा पहिले तर मी खोबरं ठेचून घेते हळूहळू। हे पहा कांदे पण टाकून घेते, अद्रक लसूण सगळं याच्यात मसाला घालायचा आपण। फक्त डाळ्या शेवट वाटायच्या, अजून भाजी आणायला थोडा वेळ आहे, मग मी तुम्हाला दाखवते कशी करायची। तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। हे पहा कच्च्या डाळ्या आहे, भाजलेला नाही आहे, मी तसंच वाटण करते कच्च्या डाळ्यांचं। हे पहा 3 कांदे घेतलेले आहे मी, आणि आता पहिले तर तेल टाकते मी, तोपर्यंत टाकून जाईल आपलं तेल। हे पहा 3 पड्या तेल घालते। आता कांदे कापून घेते, गॅस फास्ट केलेला आहे मी। हे पहा आपले कांदे तेलात परतून घेते मी, आणि हे पहा एवढे लसूण घेतलेलं आहे, त्याच्यासोबत मी जिरं पण टाकते। हे पहा एवढं जिरं घालायचं, थोडं जास्त घ्यायचं जिरं, म्हणजे चव चांगली लागते। हे पहा आपला कांदा मस्त परतून झालेला आहे, आणि आता काय करायचं आपण, हे लसूण आणि जिराची पेस्ट याच्यात घालायची। आणि पहा अशी जाडसर आहे, पाहू शकता तुम्ही, असं जाडसरच टाकायची, थोडी जास्त बारीक नको। आणि आपलं गावठी कोंबडा धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ। हे पहा हे पहा मी हळद घालते। हे पहा, आणि हे गावठी कोंबडा आता आपण काय करायचं, याच्यात घालायचं। हे पहा हळद मस्त अशी परतून घ्यायची मस्त ते पण। हे पहा, आणि एका साईडला गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता। हे पहा, आणि आता आपण टाकून द्यायचं गावठी कोंबडं मस्त झणझणीत रस्सा करायचा आहे आपल्याला। पहिले तर पिवळं पाणी करू आपण। हे बाय असं पाणी काढून घ्यायचं, असं पाणी काढून घ्यायचं,
म्हणजे चव चांगली लागते. आणि याला जोपर्यंत अंगाचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं नाही. अंगाचं पाणी सुटलं तर मग पाणी घालायचं. हे का आणि असं मस्त वर खाली करायचं होतं आणि मस्त झणझणीत रस्सा करायचा आहे. झणझणीत रस्सा करायचा आहे आपल्याला. अशी मस्त वर खाली परतून घ्यायची आणि काय करायचं, झाकण ठेवून द्यायचं. आता असं मी तेच कुकरचं झाकण ठेवलेलं आहे पा, अजून लावलेला नाही कुकर. हे पा मी थोडंसं गॅस वाढवलेला आहे कारण कमी गॅस होता केलेला. आणि हे पा असं पाणी सुटतं त्याला. हे पा पाहू शकता तुम्ही, अजून त्याला सुटेल. हे पा आपल्या भाजीला आता मस्त पाणी सुटलेलं आहे. हे पा पाहू शकता तुम्ही. आणि आता काय करायचं, आपण गरम पाणी टाकायचं शिजायला. 2 ते 3 शिट्टे घेऊन घ्यायच्या. हे पा थोडं पाणी घातलं मी कारण वरती येईल पाणी, शिट्टे जशा होतील तशा. आणि मीठ शेवटून घालायचं कारण गावठी असल्यामुळे एखाद वेळेस आपण काय करतो, मीठ टाकल्यानंतर शिजत नाही, नंतर शेवटूनच घालायचं मीठ. आता 2 ते 3 शिट्टे होऊ द्या. हे पा आता आपल्या 3 शिट्टे झालेले आहे. 3 आता मी उघडून घेते कुकर. हे पा आता खोलून घेते मी. हे पा खोलून घेतली मी आणि आता शिजली का नाही ते बघू आपण. थोडंसं पाणी घालावं लागेल मला परत. गरम गरम हे पा शिजलेली. हे पा तुटून जाते. आता काय करायचं, आपण हे गॅस चालू करते आणि पाणी गरम पाणी, हे गरम पाणी टाकते कारण एवढं पाणी पोरं पितील त्याच्यामुळं. मीठ पण घालून देते मी. हे पा चवीनुसार आपल्या अंदाजेप्रमाणे घाला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. हे पा मी कढई ठेवलेली तापायला आणि आपण आता तेल टाकून घेऊ. हे पा 3 पड्या बस, भरपूर आहे. आपलं तेल तापलेलं आहे. मी आता कढीपत्ता टाकते त्याच्यात आणि मसाला पण घालून देते लगेच. हे पा आता पाट्यावर घातलेला मसाला आहे आपला वाटलेला. गरम गरम मस्त झणझणीत रस्सा गावठी कोंबड्याचा. कढीपत्ता टाकून छान मस्त वास येतोय आणि भाजीला बी चव खूप छान येते कढीपत्ता टाकल्यानंतर. एकदा करून बघा. याचा पूर्ण मसाला लागायला पाहिजे. हे पा आणि असा राहू द्या थोड्या वेळ, 2 मिनटं, म्हणजे हा मसाला पूर्ण त्याच्यात भेदून जातो. आणि जेव्हा आपण पीस खाल्ला ना बोटी, तेव्हा असं मस्त चव लागते बोटीची. हे पा तुम्ही काय म्हणता, बोटी म्हणता पीस म्हणता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पा पण आम्ही बोटीही म्हणतो, पीस पण म्हणतो, दोघं म्हणतो मी असं. आणि आता हळूच पाणी घालायचं
पिवळा रस्सा. आणि आपण काय करायचं आता पिवळा रस्सा घातलेला आहे. हे पाणी आहे घेतलेलं, गरम पाणी. हां गरम पाणी आहे. ते पाणी याच्यात घालायचं थोडंसं, असं घालायचं. आणि हे डाळीचं हे आपलं वाटण हे असं हे करून घ्यायचं गरम पाणीमध्ये. हे पहा, गरम पाणीमध्येच करा, गार पाण्यामध्ये नका करा, कारण नाही तर भाजीची चव जाते आणि आपले जे तेल असतं ना ते पण उडून जातं नाही तेव्हा. आणि समजा तुमचं तेल भाजीचं उडून जात असेल तर काय करायचं, आपण काय करतो घाईघाईमध्ये डाळीचं हे वाटलेलं वाटण घालतो ना, तर आपण असं टाकलं म्हणजे गॅस किंवा चूल आपला फास्ट राहतो, पूर्ण तेल चाललं जातं. तसं न करता गॅस कम करायचा आणि हे आडण याच्यात घालायचं. हे पहा, असं हळू या बाजूने घालायचं, काहीच होत नाही. आणि तरीन तरी राहते, तेल जात नाही रश्श्यात. हे पहा, आता मी थोडासा रस्सा करायचा आहे आपल्याला, कारण भाजी पूर्ण नाही म्हणजे सगळ्यांना उरेपुरे निघेल अशी करायची. कारण गावठी कोंबडा असलं म्हणजे दोन प्लेट जास्त खातं माणूस. अजून थोडंसं पाणी घालावं लागेल मला, घट्टी पण. हे पहा, हे पहा, आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आणि आता आपण काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आणि कोथिंबीर पण घालायची. हे पहा, अशी कोथिंबीर घालून द्यायची, थोडी घाला, नंतर बाकीशी शेवटून टाका. कारण ही जी कोथिंबीर टाकली ना, हिचा पूर्ण म्हणजे स्वाद पूर्ण भाजीत उतरेल. आणि आपण जी कोथिंबीर शेवटून घालतो ना, ही काळी पडून जाते. ही शेवटून टाकल्यावर काळी नाही पडत, म्हणजे शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यानंतर टाका. हे पहा, आपली भाजी मस्तपैकी गरम गरम उकळते. आणि आता काय करायचं, आपण ही कोथिंबीर याच्यात घालून द्यायची पूर्ण, अशी. आणि आता मी ताट करते. आणि हे पहा, मस्तपैकी गरमागरम भाजी, मस्त तरी. हे पहा, सार खूप छान लागतो गावठी कोंबड्याचा राहिला का. हे पहा, या जेवणाला मस्त गरमागरम भाजी खायला. हे पहा, गॅस बंद केला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन चॅनलवर असाल तर शेअर करा आणि परत सबस्क्राईब पण करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये.